तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आता सत्याला जेलमधनं सोडवण्यासाठी आता मंजू आलेली आहे आणि पहिली वाघमारे आता तिच्यात घुसलेली आहे. आणि आता पहिली वाघमारे आता सत्याला कसं जेलच्या बाहेर काढते आणि आता ती पूर्वाच्या कशी कानाखाली देते आणि नक्की पूर्वाने काय पराक्रम केला असेल त्यामुळे आता मंजू तिला कानाखाली देते हे आता आपल्याला सगळे या भागात पाहायला मिळणार आहे. हा भाग खूपच मजेशीर होणार आहे, त्यामुळे हा पूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण कालच्या भागात पाहिलं तसंच मंजू आता पप्प्याच्या टपरीवर आलेली असते आणि आता पूर्वसुद्धा तिथे आलेली असते. पूर्वा ते गाणं बंद करते. मग मंजू तिला बोलते की हा माझा व्यवसाय जर बेकायदेशीर असेल किंवा ह्यात काही गुन्हा असेल तर तुम्ही मला अटक करू शकता. आणि ती मंजू हे पूर्वाला खूप ऐकवते, खूप बोलते. आता मग पूर्वाला आता ही बोललेलीच असते मंजू की जर माझा व्यवसाय बेकायदेशीर असेल तर मग मला अटक कर म्हणून. आता हा काय व्यवसाय बेकायदेशीर नसतो आणि पूर्वाला बोलण्यासारखं तिथे काहीच उरत नाही. त्यामुळे पूर्व आता पुन्हा इकडे स्टेशनमध्ये आलेली असते आणि मग आता मंजू परत पप्प्याला गाणं लावायला सांगते आणि आवाज वाढवायला सांगते. आणि मग आता गाण्याचा आवाज स्टेशनपर्यंत जातो. तर मग आता तो आवाज सत्याला येतो आणि आता सत्यासुद्धा जेलमध्ये नाचत असतो. आणि आता पूर्व तर आतमध्ये आलेली असते आणि सत्या नाचतोय हे आता पूर्व पाहत असते. आणि इकडे आता सगळे कॉन्स्टेबल सत्याला पाहून नाचत असतात. तर पूर्व मग आता सत्याकडे पाहते. आता तिला सत्याला काही बोलताच येत नाही आणि मग तिला खूप असा राग येतो आणि पूर्व आता तिच्या स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसते. आता तिला तर राग आलेला असतो. इकडे बाहेर मंजूने केलेला असतं आणि इकडे आता तिचा अपमान सत्याने केलेला असतो. ते असं तिला वाटतं आणि मग ती आता बोलते की हिला सस्पेंड केलं तरी हिचा माज खूप उतरत नाही आहे, हिचा माज खूप वाढला आहे आणि हिची गुरमीसुद्धा वाढली. ही तर माझ्याशी खूप गुरमीत बोलत होती असं आता तिथे पूर्व म्हटलेली आहे. आणि बोलते की माझं पोलीस स्टेशन आहे आणि माझ्या पोलीस स्टेशन शेजारी येऊन ही असंच वागते म्हणून. आणि मग ती बोलते की माझंच पोलीस स्टेशन आहे आणि माझ्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन मलाच माज दाखवत आहेत आणि आता बघाच मी काय करते. ती आता असं सगळं बोलत असते. आता इकडे सत्या तर नाचत असतो, गाणं चालू असतं आणि मग इथे सत्यासोबत सगळे नाचायला सुरुवात करतात. आता ह्याचा राग सगळा पूर्वाला आले असतो. तर मग पूर्व आता तिच्या मोठ्या सरांना कॉल करते आणि सगळं सांगत असते की इथे बाहेर एक टपरी आहे ना, तिथे गाणं वाजतं आणि सत्या नाचतोय म्हणून आणि तो मला असं खूप काय उलटं बोललेलं आहे असं ती आता सरांना सांगते. आता सरांना हे काय सांगण्याचं नसतं, हे काय सांगण्याचं कारण आहे का? तर सर बोलतात की हे काय सांगताय तुम्ही काय वेडं झालं का? आणि आपण काय शिक्षक आणि विद्यार्थी नाही आहेत की ह्यांनी चूक केली म्हणून तुम्ही मला सांगताय म्हणून. आणि मग ते सर तिला बोलतात की नाचण्यामध्ये काय गैर आहे म्हणून. आणि यासाठी ह्या कंप्लेंट तुम्ही माझ्याकडे करू नका असं आता ते तिला सर ओरडतात आणि बोलतात की ह्याच्यासाठी तुम्ही मला क्षुल्लक कारणांसाठी या गोष्टीसाठी तुम्ही मला कॉल करत जाऊ नका. मग आता तर पूर्वाला राग येतो कारण आता तिला सर ओरडलेले असतात. आता त्यानंतर मग हा सगळा प्रकार घडतो. त्यामुळे आता पप्प्या हा पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना चहा घेऊन येतो. आणि आता इकडे पूर्वला तर राग आलेला असतो. पप्प्या सगळ्यांना एक एक करून चहा देत असतो. तर मग आता सगळे बोलतात की चहा कशाला देतोस रे, आम्ही नाही मागितलं तरी तू बळच चहा पाजतो. तर मग आता पप्प्याने आता सगळ्यांना चहाचं व्यसन लावलेलं असतं आणि तो आता चहाविषयी खूपच काही बोलत असतो. तो बडबड लावत असतो. आणि मग तो आता बोलतो की भारती मॅडमला बोलतो की चहा घ्या आणि मला आशीर्वाद द्या, बाकी काही नका देऊ, मी काही तुमच्याकडे पैसे वगैरे मागितलेले नाही आहे. आणि आता तो सगळ्यांना जबरदस्ती चहा देत असतो. त्यामुळे आता पडवळ म्हणतात तू जबरदस्ती का चहा देतोस रे. तर मग आता तो सगळ्यांना चहाचं महत्त्व पटवून देतो आणि चहाचं महत्त्व सांगायला चालू करतो. त्यामुळे आता सगळे बोलतात की ते सोड, मी चहा पितो बाबा पण तुझं काही ऐकणार नाही. आणि मग आता भारती मॅडम त्याला बोलतात की तुझं चहाचं महत्त्व तिकडं जाऊ दे तरी पण नको म्हणून. तरी मग आता पप्प्या तिला बळच चहा घ्यायला सांगतो. मग आता त्यांच्याकडे काही कारण नसतं आणि त्यांना आता पप्प्याला नाराजसुद्धा करायचं नसतं. त्यामुळे आता पप्प्याचा साथ सगळेच घेतात. आणि आता पप्प्या म्हणजे चहाच्या खाली आता त्याने एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि चिठ्ठी घेऊन तो सत्याकडे जातो आणि सत्याला बोलतो की तुमच्यासाठी स्पेशल चहा आहे म्हणून तुम्ही घ्या म्हणून. तर मग सत्या नाही बोलतो. तरीसुद्धा आता मग पप्प्या त्याला बोलतो की तुमच्यासाठी मंजू वहिनींनी चहा दिला, स्पेशल चहा आहे तो घ्या म्हणून. तरी पण आता सत्या नाही बोललेला असतो. आणि मग आता तो सांगतो की ह्या खाली चिठ्ठी आहे म्हणून आणि काही सगळं तुम्हाला सांगायचं का, त्यामुळे हा चहा घेऊन टाक. तर मग आता सत्या पाहतो चिठ्ठी. तर मग आता सत्या पहिली चिठ्ठी घेतो आणि चिठ्ठी उघडतो तर त्यात लिहिलं असतं मंजूंनी लव यू म्हणून.
तर मग आता ते लिहिलेलं असतं, त्यामुळे आता सत्या वाचतो आणि सत्या खुश होतो. आणि मग जो एकदम त्याचा आनंद गगनात मावत नाही. मग तो बोलतो की मला सुद्धा एक पेन दे म्हणून. आता मग पप्पा त्याला तिथलाच पेन देतो आणि आता सत्याने सुद्धा त्यात रिप्लाय दिलेला असतो. आणि मग तो बोलतो की मंजूला दे म्हणून ही चिठ्ठी आणि माझा रिप्लाय तिच्यापर्यंत पोहोचव. आता मग पप्प्या ते सगळं घेऊन आता बाहेर येतो. आणि मग आता इकडे सत्याला खूप असा आनंद झालेला असतो आणि त्याच्या मनात असं एक गाणं वाजायला लागतं. त्यानंतर मग आता घरी इकडे माया झोपलेली असते आणि सपना तिथे येते. सपना तिला उठवते आणि बोलते की जाऊबाई घरात कुठेच दिसत नाही, गेल्या वाटतं कुठेतरी. तर माया बोलते सगळी कामं झाली का वगैरे, कानाकोपरा चेक कर आणि सगळं काम झाले का बघ. आता मग सगळं काम चेक करते ही सपना आणि बोलते की सगळी कामं झालीत म्हणून. आता मग ते एक एक करून धुळीचा कण कुठे घरात सापडतोय का ते बघतात, पण एकसुद्धा कण सापडत नाही आणि इकडे सगळं काम झालेलं असतं. आता मग स्टेशनमध्ये वकील येतात आणि ते पूर्वाला भेटतात आणि ते त्यांना बोलतात, म्हणजे तिला बोलतात की सत्याच्या जामिनासाठी मी आलो आहे आणि मी सगळी प्रोसेस करून आलेलो आहे, माझी सगळी जामिनाची प्रोसेस आता झालेली आहे. तर मग पूर्वा बोलते जामिनाची प्रोसेस तर कोर्टात होते ना, हे माहिती आहे ना तुम्हाला. तर मग आता ते वकील बोलतात हो माहिती आहे म्हणून, पण सही शिक्का असला की गुन्हेगाराला कोर्टात यायची गरज नसते. आता ते असं तिथे बोललेलं असतं आणि त्याची काही गरज नाही आहे. तर मग आता पूर्वाकडे काही पर्याय नसतो, कारण वकील सगळे फाईल कागदपत्र घेऊन आलेले असतात. मग ती सुद्धा सांगते की सगळी प्रोसेस करा म्हणून आणि मग नंतर बघूयात म्हणून. आता मग इकडे सगळी प्रोसेस चालू होते आणि इकडे मग मंजूला खबर कळते की सत्याचा जामीन होणार आहे म्हणून. आणि मंजू पप्प्याला दुसरी फाईल करायला सांगते आणि त्यात ती आता सत्यासाठी काहीतरी लिहित असते. आता हे आपल्याला पुढे कळेल की तिने नक्की काय लिहिलेलं असतं. भंडारे ते फाईल आणतात आणि मग आता ती फाईल देतात म्हणून पूर्वाकडे देतात. आता मग सत्याला एक वकील फाईल देतात. आता पूर्व बघते की वकिलांनी सत्याला कोणती फाईल दिली. तर मग आता ती बोलते की कोणती फाईल आहे ती त्याला कशाला दिली म्हणून. तर मग आता वकील तिला बोलतात की याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे, गुन्हेगाराची सुद्धा एक पर्सनल लाईफ असते आणि हे सगळं त्या फाईलमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे आता तुमचा काही संबंध नाही की त्याला मी काय दिलं आहे यामध्ये तुमची म्हणजे तुम्हाला काहीच म्हणजे तुम्हाला हे जाणून घ्यायचा अधिकारच नसतो. आता ते म्हणजे वकिलांनी आता त्याला पूर्वाला सांगितले आणि आता सत्य ती फाईल पाहतो तर त्यात लिहिलं असतं मिसयूज सत्य म्हणून. आणि मग त्याला कळतं की हे मंजूनेच लिहिलेलं असणार, त्यामुळे तो पाहतो, वाचतो आणि खुश होतो आणि हसत असतो. आता मग पूर्व विचार करते की नक्की काय आहे या फाईलमध्ये. आणि मग ती इकडे सगळे पेपर रेडी असतात आणि मग आता पडवर बोलतात की सत्याला सोडवू का. तर मग आता सत्याला सोडवता येतं आणि सत्य आता बाहेर येतो आणि मग आता तो वकिलाला धन्यवाद वगैरे बोलत असतो, कारण आता त्यांच्यामुळे हा सत्य सुटलेला असतो. आणि आता इकडे सत्या पूर्वापाशी येतो आणि मग तो बोलतो की पण कसं आहे, मी इथं राहावं असं सगळ्यांना वाटत होतं, पण मी इथे काही जास्त दिवस टिकणार नाही आणि माझा जास्त दिवस काही इथला मुक्काम नाही असं आता सत्या वकिलाला बोललेला असतो. आणि मग आता पूर्वापाशी येतो आणि पूर्वाला बोलतो की पूर्वा पाटील मॅडम, मला माफ करा, तुम्ही ठरवलं होतं की माझा मुक्काम इथला कायमच वाढत जाईल आणि मी कायमचा इथंच राहील, पण असं कधीच होणार नाही आणि मी इथे जास्त वेळ टिकूच शकणार नाही असं आता तिथे सत्य तिला बोललेलं आहे. आणि मग तो सत्य आता तिला बोलतो की मी जरी अडचणीत आलो तरी लोक माझ्यासाठी धावून येतात, एवढी मी लोक जमवलेली असं तो आता पूर्वाला बोलत असतो. आता पूर्वाला राग येतो तर पूर्वा त्याला बोलते की तू जास्त बडबड करू नको म्हणून, पण मी शांत बसणार नाही आहे, मी तुला इंग दाखवणारच आणि तुलासुद्धा कळेल की माझ्याशी वाकड्यात गेल्यावर काय होतं ते. आता ती असं त्याला बोललेली. तर मग आता सत्या तिला बोलतं की बघू ना साताऱ्यात येऊन माझी जागा तुम्ही मला कधी दाखवताय म्हणून. तर मग आता तेवढ्यात मंजू तिथे येते. तर आता सत्या मंजूला पाहतो आणि तिला पाहून तो खुश होतो, कारण आता ती वेगळी झालेली असते आणि तिने आता वेगळाच गेटअप केलेला असतो. तो तिला पाहून खुश होतो. मग आता मंजू त्याला मिठी मारते आणि ती त्याचा हातात हात धरते. आता हे सगळं त्या पूर्वाला जवळण्यासाठी असतं, कारण तिथे सगळेजण असतात. आणि मग तिथे बोलते की तुम्ही किती पण काही पण करा, पण वाघमारेला आणि मला कोणीच वेगळं करू शकणार नाही असं आता सत्याने पूर्वा मॅडमला सांगितलेलं असतं. आणि मग आता मंजू त्याला मिठी मारते. तर मग आता त्याला मिठी मारल्यामुळे आता मग ही पूर्वाला राग येतो आणि आता पूर्वा तिला बोलते की सस्पेंड झालाय तरी म्हणजे तुम्हाला लाजच नाही म्हणून तुम्ही लाज सोडून दिली का असं आता ती मंजूला बोललेली आणि ती मंजूला ओरडत असते. तर मग आता मंजू बोलते की तुम्ही मला सस्पेंड केले तरी तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्यात का घुसताय म्हणून.
माझं वागणं तुम्हाला पटत नसलं तरी काय म्हणून मी का तुमचं ऐकून घेऊ आणि तुम्ही का मला बोलताय, असं आता मंजू तिथे बोललेली. आणि मग आता मंजू बोलते, आम्ही फक्त एकमेकांना मिठीच मारली, काही अश्लील कृत्य केलेलं नाही आहे म्हणून. हा असं जर गुन्हा असेल, मिठी मारणं जर गुन्हा असेल एकमेकांना, तर मग तुम्ही आता आम्हाला बंदी करू शकता, आम्हाला अटक करू शकता. आता असं सुद्धा मंजू तिथे बोललेली. तर आता मग सत्य तिला बोलतो की आता चल घरी म्हणून आपण. तर आता मंजू बोलते की आपण तू सुटून आले ना, तर मग आनंद साजरा करू, असं आता ती मंजू सत्याला बोलली. तर मग आता सत्य तिला बोलतो की आनंद साजरा करायचा आहे का, चल मी पण येतो आणि लवकर जाऊया, मोठ्याने आनंद साजरा करू, असं तो आता सत्य पूर्वाला म्हणजे पूर्वाला टप देण्यासाठी आता इकडे बोललेलं आहे. आणि मग आता सत्य थांबतो आणि बोलतो की पूर्वा मॅडमला की तुम्हाला मी बोलते तुम्हाला आठवण देण्यासाठी. आणि आता नक्की हे तो आठवण काय देणार असतो, तर आता तो पूर्वाला बोललेला असतो की मी जेव्हा इथं जाईन ना, तर इथे थाटात कॉलर उडून जाईन. आणि मग आता तो तिच्यासमोर थाटात कॉलर उडवतो आणि मग मंजू आणि सत्या हातात हात घेऊन हे बाहेर निघतात. आणि मग आता इकडे तो पूर्वाला बाय बाय सुद्धा करतो आणि आनंदाने तिच्या पुढे थाटात असा तिच्यासमोरून जेलमधनं बाहेर येतो आणि स्टेशनमधून सुद्धा बाहेर येतो. तर मग आता पप्प्याची टपरी असते, त्यामुळे आता पप्प्याच्या टपरीवर ते दोघे येतात आणि स्टाईलमध्ये बसतात. आणि मग पप्प्या त्यांना अभिनंदन करतो, म्हणजे सत्याला अभिनंदन करतो की तू जेलमधनं सुटलास वगैरे. त्याच्यामुळे तो आता पप्प्या त्याला खुर्ची बसायला देतो. हे सगळं आता पूर्वा बाहेर येऊन पाहत असते आणि ते आता म्हणजे मंजूचं आणि सत्याचं बोलणं चालू असतं आणि हे सुद्धा आता पूर्वा ऐकत असते. पूर्वाला राग येतो की हा सत्या म्हणजे तिच्या नाकावर टिचून आता तो बाहेर गेलेला आहे आणि त्याने तिला टप दिलेली आहे. आता मग पूर्वा रागात येते इकडे केबिनमध्ये आणि मग ती बोलत असते स्वतःशी, हे सगळं मुद्दाम चाललंय, हे सगळं मला दाखवण्यासाठी चाललंय यांचं, मी काही यांना सोडणार नाही आणि यांचं प्रेमाचं नातं मी आता मिटून टाकेन, असं आता ती तिथे बोललेली. आणि तिला आता त्यांचा खूप राग आलेला होता. त्याच्यामुळे आता तिच्याकडे दुसरा पर्याय काही नसतो, त्यामुळे ती आता सत्याला काही करू शकत नाही. पण आता ती एक वेगळाच डाव खेळत असते. आणि मग आता ती भारती मॅडमला आवाज देते. भारती मॅडमला 3-4 आवाज देते तरी भारती मॅडम आलेले नसतात. शेवटी मग नंतर भारती मॅडम येतात. आता मग ती त्यांना मी बोलते की तुम्ही काय बाहेर आहेत का, तुम्हाला 2-3 वेळा आवाज दिला तरच तुम्ही येणार का, तुम्ही काय मूर्ख आहे का, असं आता ती भारती मॅडमला खूपच बोलत असते. कारण आता ती सत्याचा राग सगळा भारतीवर काढत असते. तर मग ती बोलते हे काय म्हणून, ही संपूर्ण अपूर्णच आहे, तुम्हाला पूर्ण कामं करताच येत नाही का. आता मग हे तिची कामं काही पूर्ण झालेली नसतात. तर मग भारती मॅडम बोलतात की मंजू मॅडमला सस्पेंड केल्यामुळे ही सगळी कामं राहिले, ते मी बाहेर पण जाते, मी आतलं पण करते, त्यामुळे माझ्याकडनं काही एवढी कामं पटकन होत नाही. मंजू मॅडम असल्या की त्यासुद्धा कामं करतात आणि मला मदत करतात, असं आता ती तिथं म्हटलेली आहे. त्याच्यामुळे आता पूर्वाला राग येतो. पूर्वा बोलते मंजूचं घेते, तुम्हाला ही सगळी कामं करता येत नाही का, आणि ती आता सस्पेंडच राहणार, ती काय पुन्हा परत या स्टेशनमध्ये येणार नाही, आता असं ती तिला असं बोललेली. पण आता भारती मॅडमला तर ती खूप बोलते आणि इकडे मग भारती मॅडम तिचं सगळं ऐकून घेतात, कारण ती सिनियर असते, तिला जर काय बोललं तर ह्यांची नोकरी जाण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना काय बोलता येत नाही. आणि पूर्वा खरं तर आगावच असते. तर इकडे सत्य आणि मंजूची बोलणं चालू असतं. पण आता पूर्वा एक डाव खेळते आणि आता पूर्वा परत सत्याला बेड्या घालते, म्हणजे बेड्या घालून ती कोर्टातून आलेली असते आणि त्याच्या हातात तर बेड्या असतात आणि ती परत त्याला जेलमध्ये टाकायला निघते. तर मग आता फुल स्टाईलमध्ये आता मंजू परत एंट्री करते आणि मंजू तिच्या परत एकदा कानाखाली देते आणि बोलते की सत्य आणि मंजूला कोणीच वेगळं करू शकत नाही की. आणि हा आता एखादा आपला नवीन ट्विस्ट आता या मालिकेत भरलेला आहे. पण आता नक्की आता पूर्वा कशासाठी त्याला म्हणजे सत्याला बेड्या का तिने घातलेल्या असतात आणि त्याला ती नक्की कुठून आणते आणि परत जेलमध्ये काय टाकते आणि कशावरतून आता मंजू तिच्या कानाखाली देते आणि तिनेच का नक्की तिच्या कानाखाली दिली, हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा भाग पाहावा लागेल. त्यामुळे पुढचा भागसुद्धा पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.